आपण आज बघणार आहोत की युजमी ॲप्लिकेशनमध्ये फंड ॲड करून आपण पुढे रिचार्ज कसं करतो आणि रिचार्जसाठी आपल्याला फंड रिक्वेस्ट कशा पद्धतीने लावायची असती, आपण त्या गोष्टीला आपण इथं समजणार आहोत. तर सर्वात पहिले आपण जाऊया आपले युजमी ॲप्लिकेशनमध्ये. इथं तुम्ही बघितलं असेल का या सगळ्या ॲप्लिकेशनच्या आयकॉनमध्ये मधोमध एक युजमी ॲप्लिकेशन नावाचा आयकॉन आहे. त्या लोगोमध्ये जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो, इथं तुम्हाला स्पष्टपणे प्रत्येक गोष्टी मी दाखवत आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजमध्ये येतील. हे आहे आपला युजमी ॲप्लिकेशन आणि ह्या युजमी ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला रिचार्जसाठी फंड रिक्वेस्ट कशी करायची असते कंपनीकडे ते बघायचं आहे. तर आपण युजमी ॲप्लिकेशन ओपन करत आहोत. युजमी ॲप्लिकेशन ओपन केल्यावरती आपल्यासमोर अशा पद्धतीने असा आपला इंटरफेस येतो. त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो इंटरफेस असतो तो आपला इंटरफेस असतो होम पेजचा. या होम पेजवरती तुम्ही जर बघितलं लक्ष देऊन तर इथं तुम्हाला होम पेजवरती ह्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात, बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला इथं युजमी ॲप्लिकेशनचे दुसऱ्या ऑप्शनमध्ये जायचं असतं, जिथं आपला असतो फंड ॲड करण्याचा ऑप्शन. तर फंड ॲड ऑप्शन कसं असतं, तर इथं पहिला ऑप्शन तुम्ही सेव्ह बघितला आणि दुसरा ऑप्शन पहिला ऑप्शन तुम्ही होम बघितला आणि दुसरा ऑप्शन सेव्ह असतो. सेव्ह ऑप्शनमध्ये आपण गेल्यानंतर इथं तुम्ही बघत असाल मित्रांनो, तर हा तुम्हाला ऑप्शन आहे पहिला होम, दुसरा सेव्ह, तिसरा हा असतो आपला पोस्ट करण्यासाठी ऑप्शन आणि हे आपला शेअर ऑप्शन आणि इथं असतं आपला प्रोफाईल. आपल्याला काम करायचं आहे, जो वर्क करायचा आहे आपल्याला ह्या पेजवरती सेव्ह ऑप्शनमध्ये आल्यावरती या पद्धतीने इंटरफेस ओपन होतो आणि या इंटरफेस ओपन झाल्यावरती आपल्याला इथं काही कॉईन्स मिळालेले असतात. काही लोकांना 1000 कॉईनपासून सुरुवात होती तर काही लोकांचे कॉईन वाढतात. ते कॉईन वाढतात कशा पद्धतीने, तर तुम्ही पोस्ट लाईक करता त्याच्यावरती तुम्हाला जो इन्कम होतो किंवा जे तुम्हाला पॉईंट्स मिळतात ते पॉईंट्स या कॉईनच्या स्वरूपात तुम्हाला मिळतात आणि हे वाढून अशा पद्धतीने होतात. आज जर तुम्ही बघत असाल तर 5823 हे माझे कॉईन झालेले. पण सुरुवातीला जेव्हा मी जॉईन झालो होतो तेव्हाच मला 1000 कॉईन मिळाले होते आणि 1000 कॉईन नंतर मी बरेचदा रिचार्ज केलं, बरेचदा शॉपिंग केली, बरेचदा या ॲप्लिकेशनचे सर्व्हिसेसला यूज केलं आणि त्या सर्व्हिसेसला यूज करण्याच्या माध्यमातून किंवा यूज केल्यावरती मला काही पॉईंट्स रिवॉर्डमध्ये मिळाले आणि ते आज 5823 झालेले आहे. त्याचबरोबर आपली सर्व्हिसेस जर बघितली तर आपली सर्व्हिसेस आहे मोबाईलचा रिचार्ज, बिल पेमेंट, D2Hचा रिचार्ज, फास्टॅगचा रिचार्ज, ब्रॉडबँडचा रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस बिलचं पेमेंट, शॉपिंग पोर्टल, मॅपिंग ऑप्शन आणि हे इव्हेंट. या सगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये अवेलेबल असणारे आपले फीचर्स आहे आणि या फीचर्समध्येच आपण काम करतो. आता आपल्याला करायचं आहे रिचार्ज, पण रिचार्ज करण्याच्या अगोदर आपल्याला करायचं असतं ॲड फंड. ॲड फंड रिक्वेस्ट ही एकदम सोपी आणि सरळ पद्धत आहे, ज्या पद्धतीने तुम्ही आपला रिचार्ज करू शकता, पेमेंट करू शकता, बिल पेमेंट करू शकता. व्हॉटएव्हर जी सर्व्हिसेस आपल्याला मिळालेली आहे सगळ्या सर्व्हिसेसला आपण वापरू शकतो. तर आपल्याला जायचं आहे इथं या ऑप्शनमध्ये, जिथं मी तुम्हाला बाणाचं निशाण दाखवत आहे. तर तिथं जे कॉईन दिसत आहे त्या कॉईनचे बॉक्समध्ये तुम्ही टच करायचं आहे आणि या पद्धतीने तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होतो. आणि हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिला जो ऑप्शन दिसतो तो दिसतो ॲड मनी आणि इथं दिसतो स्टेटमेंट. आपल्याला करायचं आहे ॲड फंड रिक्वेस्ट. ॲड फंड रिक्वेस्ट कंपनीला देण्यासाठी किंवा कंपनीचे माध्यमातून आपल्या वॉलेटमध्ये पैसे पाहिजे. आता जर बघितलं तर तुम्ही ₹1.87 इथं माझा वॉलेट बॅलन्स तुम्हाला दिसत आहे. आता मला करायचं आहे ॲड फंड. तर ॲड फंड रिक्वेस्टमध्ये ॲड मनीमध्ये मी जातो. ॲड मनीमध्ये गेल्यानंतर मला इथं 3 ऑप्शन मिळालेले आहे. इथं पहिले माझा वॉलेटचा जो अमाऊंट माझ्याकडे बॅलन्स आहे तो दिसत आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला ॲड टू वॉलेट दिसतो आणि तिसरा ऑप्शन तुम्हाला ॲड फंड रिक्वेस्ट दिसतो. आता आपल्याला ॲड फंड रिक्वेस्ट करायचं आहे कंपनीला. तर सर्वात पहिलं आपल्याला ॲड फंड रिक्वेस्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला अमाऊंट, UPI, बँक, अदर्स, बँक युनिक रेफरल नंबर, UTR दाखवतो. UTR फोनपेमध्ये, गुगल पेमध्ये ह्या 2 वेगळ्या पद्धतीने मिळतो.
आपण जर फोनपेनी याच्यामध्ये पेमेंट कंपनीला पाठवत असेल तर आपल्याला त्याचा UTR नंबर किंवा त्याचा UPI नंबर हा कॉपी करून कुठं पेस्ट करायचा असं आपण बघून घेऊया. कुठं आपल्याला पेस्ट करायचं असतं. तर इथं ऑप्शन असतं तुमचा अमाऊंट टाकण्याचं, इथं ऑप्शन असतं तुमचा UTR टाकण्याचं, आणि ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही जे पेमेंट कंपनीला पाठवलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला इथं अपलोड करायचं असतं. आणि तो अपलोड कसा करायचा आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला सबमिट करायचं असतं. ह्यासाठी आपल्याला करायचं काय असते मित्रांनो, तर सर्वात पहिले आपल्याला हा जो स्कॅनर दिसतोय तुम्हाला, हा जो स्कॅनर तुम्हाला दिसतोय, हे स्कॅनर मिनिमम 2000 रुपयेपर्यंत वापरता येऊ शकतो. 2000च्या वर जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला हा UPI ID जे आहे याला कॉपी करून आपले फोनपे किंवा गुगल पेवरती पेस्ट करून यूज मी अकाउंट ॲप्लिकेशन ओपन करायचं असतं आणि यूज मीचा पेमेंट ऑप्शन ओपन करून आपल्याला पेमेंट करता येतं. आता मला मिनिमम 300 रुपये याच्यामध्ये फंड ॲड करायचा आहे. तर 300 रुपये फंड ॲड रिक्वेस्ट करण्यासाठी मी हा जो UPIचा हा एक बारकोड दिसतोय, QR कोड दिसतोय, हा QR कोड मी डाउनलोड केलेला आहे ऑलरेडी. अगोदरच मी याला कंप्लीट केलेलं आहे. आता आपण इथून जात आहोत तर आपले पेमेंट ऑप्शनमध्ये. आता आपण इथून निघालो बाहेर तर आपण येत आहोत आपले, तर फंड ॲड करायचा आहे. आपण येत आहोत गुगल पेमध्ये. गुगल पे जसं ओपन होतो, हे सिक्युरिटी रिझन्सचे चालत असताना किंवा सिक्युरिटी रिझन असताना काही गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे. आणि जे काही गोष्टी तुम्हाला दिसत जातील त्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचे. तर सर्वात पहिले तुम्हाला इथं सर्वात मेन जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आहे आपल्याला इथं या पद्धतीने तुम्ही जर बघितला तर इथं तुम्हाला दिसतो हा स्कॅनर, स्कॅन एनी QR कोड. जो बारकोड मी तुम्हाला दाखवलेला आहे तो बारकोड ऑलरेडी माझे फोनचे गॅलरीमध्ये अवेलेबल आहे. त्याला मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते तुम्ही आता बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बाहेर निघायचं आणि आपला जो QR आपण हे जे दिसतंय हा QR तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन बघायचं आपल्याला. फोन गॅलरीमध्ये ओपन करायचा, गॅलरी ओपन करायची. तर हे बघा ह्या पद्धतीने इथं तुम्ही जे कॉपी केलेलं आहे किंवा डाउनलोड केलेला आहे हा तो बारकोड आहे. हे यूज मी अकाउंट प्रायव्हेट लिमिटेडचा पेमेंट ऑप्शनमध्ये पेमेंट ट्रान्सफर करण्याचा बारकोड आहे. हा बारकोड इथं तुमच्यासाठी अवेलेबल होतो. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा आपले फोनपेमध्ये जायचं असतं आणि फोनपेमध्ये गेल्यानंतर स्कॅन करायचं. स्कॅन केल्यावरती ह्या पद्धतीने तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचा विंडो ओपन होतो. विंडो ओपन झाल्यावरती तुम्हाला इथं अपलोड फ्रॉम गॅलरी याच्यावर टच करायचं आहे. अपलोड फ्रॉम गॅलरीमध्ये टच केल्यावरती हा तुमचा जो तुम्ही डाउनलोड केलेला होता QR कोड त्याच्यावरती तुम्हाला रिडायरेक्ट कनेक्ट करतो. आता या पद्धतीने तुम्ही जर बघत असाल मित्रांनो तर हा आता ओपन होणार आहे आणि ओपन झाल्यावरती तुम्हाला हा स्कॅनर दिसला. या स्कॅनरला तुम्हाला टच करायचा आहे आणि हा टच केल्यावरती इथं तो कनेक्ट होतो. आता तो पेमेंट मागतोय आणि कोण मर्चंट आहे याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. शिफ्ट आपले कुठले तरी पर्सनल व्हॉट्सअपवरती किंवा आपले पर्सनल जागेवरती याला शेअर करून द्यायची आहे. अशा पद्धतीने याला शेअर करा आणि हे तिथं सेव्ह पण होऊन जातो. आता बघा मी माझे रिक्वेस्ट लावायची कशी आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि ते आपण समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला फंड ॲड होतो. जवळपास 1 तास लागतो. 24 आवर्समध्ये आपल्याला हे 1 तासात किंवा 1.5 तासात किंवा 2 तासात हा फंड आपल्याकडे अवेलेबल होऊन जातो आपल्या वॉलेटमध्ये. तर मी आता आपली एक जागा शोधत आहे जिथं मला तो स्कॅनर ठेवायचा आहे. आता बघा हे माझं पर्सनल आहे. इथं मी याला पाठवलं. इथं हे मी ॲक्सेप्ट केलं आणि सेव्ह ठेवलेलं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करायची. ही प्रोसेस केल्यानंतर हा आपल्याकडं गॅलरीमध्ये का घ्यायचा असतं तर आपल्याला यूज मी अकाउंटमध्ये वॉलेटमध्ये पेमेंट घेण्यासाठी यूज मीचे ॲप्लिकेशनवरती फंड रिक्वेस्ट लावायची असते. आता आपल्याला जो UPI ॲड्रेस मिळालेला आहे त्याला आपण इथं टाईप करून घ्यायचं आहे आणि एकदा कॉपी करून घ्यायचं आहे आपले कीबोर्डमध्ये किंवा आपले टायपिंग बोर्डमध्ये. ओके, तर आपला नंबर आहे 606641
850 893 हा तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे. हां, अशा पद्धतीने याला ड्रॅग करा. इथून कट केलं तरी चालतं. आता हा तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता आपण येत आहोत आपले फोनपेमध्ये. आपण जे फंड ॲड करणार आहोत तो कसा ॲड करायचा ते आपण आता समजू मित्रांनो. तर सर्वात पहिले हा अशा पद्धतीने आपला अमाऊंट आपल्याला टाकायची इथं टाकली आपण. 300 रुपये आपण कंपनीला पाठवलेले आहे. 300 रुपये इथं टाकायचे आपल्याला. त्याच्यानंतर आपण जे आत्ता नंबर कॉपी केलेला होता तो इथं पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं प्रूफ अपलोड म्हणून मागतोय तुमच्याकडे. ठीक आहे ना. इथं तुम्हाला हे बघा मी तुम्हाला दाखवतो. इथं तुमच्याकडे तो प्रूफ अपलोड मागतोय आणि त्याच्या खाली तुमचा जो सबमिट ऑप्शन आहे तो आता तुम्हाला वायलेट कलरमध्ये दिसत असेल. थोड्या वेळाने इथं जो फोटो आपण घेतलेला आहे सेव्ह करून तो गॅलरीमध्ये अजून मी घेतलेला नाही. पुन्हा मी माझे व्हॉट्सअपवर जात आहे आणि व्हॉट्सअपवर गेल्यावरती ह्याला मी ओपन करतो. ओपन केल्यावरती वरती 3 लाईन असतात. या 3 लाईनमध्ये तुम्ही टच करायचं आणि इथं याला आपले याच्यामध्ये सेव्ह करायचं आहे आपल्याला. मोर ऑप्शनमध्ये जायचं आणि व्ह्यू इन गॅलरीमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलची एक वेगळी सेटिंग असेल. त्या प्रत्येक वेगळी सेटिंगच्या माध्यमातून आपल्याला हे व्ह्यू गॅलरी आपण करून झालं आहे. आता हा माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला आहे. हे बघा आता अशा पद्धतीने आपण गॅलरीमध्ये गेलो तर गॅलरीमध्ये हा सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. हा सेव्ह झालेला आहे गॅलरीमध्ये. ठीक आहे. याच्यानंतर आपण परत बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर आपण आपले यूज मी ॲप्लिकेशनमध्ये आलो आणि इथं प्रूफ अपलोडमध्ये क्लिक करायचं आहे. प्रूफ अपलोडमध्ये जसंच तुम्ही क्लिक कराल हा तुम्हाला रिकनेक्ट करतो तुमचे गॅलरीमध्ये. तर गॅलरीमध्ये जस्ट क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही तिथं सेव्ह केलेला जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला बघायचा आहे. बरं इथं आता तो सेव्ह झालेला नाही आहे. पुन्हा एकदा आपण व्हॉट्सअपमध्ये जाऊया इथं आणि त्याला इथं डाउनलोड ऑप्शन दिसतंय वरती. हे बघा इथं तुम्हाला मी दाखवतो. इथं मी सेव्ह करायला गेलो तर तेव्हा तो सेव्ह झालेला नाही. तर इथं तुम्हाला 2 ऑप्शन दाखवून देतो. हा इथं डाउनलोड आहे. हा गॅलरीमध्ये चालला जाईल. इथून पण तुम्ही करू शकता. आता तो झालेला नव्हता. पुन्हा मी एकदा करतोय. हा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. आता आपण येतो आपले यूज मी वॉलेटमध्ये. ठीक आहे. हे यूज मी वॉलेटमध्ये आलो आपण. हे बघा इथं तुम्हाला हे स्क्रीनशॉट आलेला दिसतोय. हा 300 रुपयाचा स्क्रीनशॉट आपण इथून पिकअप करायचा आणि इथं हे बघा पहिले जो सबमिट ऑप्शन होता तो पहिले तुम्हाला वॉयलेट कलरमध्ये दिसत होता. आता तुम्हाला सबमिट ऑरेंज कलरमध्ये दिसतोय. जसंच तुम्ही सबमिट कराल मित्रांनो हा सबमिट झाल्यावरती कंपनीकडे फंड रिक्वेस्ट गेली. आता फंड रिक्वेस्ट इथं तुम्हाला बघायला मिळते. ॲड फंड रिक्वेस्ट 7 मार्च 2026 3 वाजता मी ही फंड रिक्वेस्ट दिलेली आहे. याच्या अगोदर सुद्धा मी जेव्हा रिचार्ज केलं होतं तर 260 रुपये इथं मी ॲड केले होते. आता मी तुम्हाला एक गोष्टीवरती मार्किंग करून दाखवत आहे. तर आजचा फंड रिक्वेस्ट झाला आहे 300 रुपये. मागचा फंड रिक्वेस्ट आपण 260 रुपये केला होता. त्याच्या अगोदर 200 केला होता. अशा पद्धतीने प्रत्येक टायमाला जेव्हाही तुम्ही रिचार्ज कराल तर ॲड फंड रिक्वेस्टच्या माध्यमातूनच आपला रिचार्ज करावा जो एकदम सेफ, सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला हे मिळतं. आता मी ॲड फंड रिक्वेस्ट केलेली आहे. याची रिसिप्ट किंवा याची डिटेल्स तुम्ही तपास करू शकता अशा पद्धतीने. आता हे ॲड फंड रिक्वेस्ट जेव्हा कंप्लीट होते तर ही कंप्लीट झाल्यावरती तुम्हाला ह्या पद्धतीने तुमचा ॲप्रूव्ड नावात इथं दिसतं. हे बघा इथं लिहिलेलं आहे. हे बघा इथं काय दिलेलं आहे ॲड फंड ॲप्रूव्ड. अशा पद्धतीने ती 300 रुपयाचा जो रिक्वेस्ट आपण आता लावलेला आहे तो काही वेळानंतर आपल्याला बघायला मिळेल आणि तो फंड ॲड झाल्यावरती आपण रिचार्ज कसं करायचं ते समजून घेऊ. तर सध्याची जी प्रोसेस आहे तो थांबलेली आहे आपले ॲड फंडमुळं. ॲड फंड झाला तर आपल्याकडे पेमेंट येऊन जाईल आणि पेमेंट आल्यावरती आपण रिचार्ज करू शकू किंवा रिचार्ज करता येऊ शकतं. तर आता आपण जातो आहे मोबाईलच्या रिचार्जमध्ये. तर मोबाईलचा रिचार्जचा ऑप्शन क्लिक करायचा. त्याच्यानंतर तुमचा प्रीपेडचा ऑप्शन आहे तो प्रीपेडमध्ये, पोस्टपेडचा असेल तर पोस्टपेडमध्ये. बिल पेमेंट फास्टॅगचा किंवा बिल्स पेमेंटचा किंवा तुमचा लाईट बिलचा हे सगळे तुम्ही
पेमेंट बी आरामशीर इथून करू शकता. आता मला प्रीपेड करायचं आहे आणि फोन नंबर मला पहिले माहिती पाहिजे किंवा माझ्याकडे ऑलरेडी ते फोन नंबर असले पाहिजे. आता माझ्याकडे तुम्ही इथं ऑप्शन बघत असाल मित्रांनो, तर इथं तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल, मी तुम्हाला दाखवतो. इथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. इथं तुम्हाला सिलेक्शन ऑफ तुमचा ऑपरेटर सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही फोनची सिम जी वापरताय ते तुम्ही जिओची वापरताय, वोडाफोनची वापरताय, BSNLची वापरताय किंवा एअरटेलची वापरताय, हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं जो हा एरो दिसतोय, हा ड्रॉप एरो दिसतोय, याच्यामध्ये तुम्ही जाऊन त्याला सिलेक्शन देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अमाऊंट पण टाकता येते. जर तुम्हाला अमाऊंट फिक्स माहिती आहे की मला 299 रिचार्ज करायचं आहे, तर 299 रिचार्ज करा. त्याच्यानंतर नाहीतर तुम्ही व्ह्यू प्लॅन करून पण तुमचा जो प्लॅन तुम्हाला घ्यायचा तो बघू शकता. त्याबरोबर माझे काही नंबर्स आहे जे मी ऑलरेडी आत्तापर्यंत यूजमीमधनं रिचार्ज करत आलेलो आहे, ज्यांनी माझे काही पैसे वाचताय. दर महिन्याला माझ्या घरात 4 मोबाईलचे रिचार्ज होत राहतात. 3 मोबाईल नंबर तुम्ही इथं बघत असाल, तर एक माझा वायफायचा रिचार्ज होतो, तो सुद्धा मी याच्यावरूनच करतो, जो पोस्टपेडचा असतो आणि मी इथून आपले काही पैसे वाचवू शकतो. यूजमी ॲप्लिकेशन आपल्याला पैसे वाचवणे, चांगल्या पद्धतीने खर्च करण्याचा एक चांगला उत्तम पर्याय आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायचे. आता मला रिचार्ज कोणता करायचा आहे, तर मला एअरटेलचा 8087263733 हा नंबर करायचा आहे. तर मी याला क्लिक करतो. हा नंबर इथं आला. त्याच्यानंतर माझा याचा सिलेक्शन ऑपरेटर आहे एअरटेल. एअरटेलवरती मी सिलेक्ट केलं आणि इथं सर्च करताना मी आपली स्टेट महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रामधनं मी याला सिलेक्शन देतो. ही महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट झाली. त्याच्यानंतर इथं मला रिचार्ज करायचं आहे 299 रुपयाचा. 300 रुपयाचा मी एड फंड केलेला आहे. तोच रिचार्ज संध्याकाळी तुम्हाला किंवा कुठल्या तरी मीटिंगच्या माध्यमातून बघायला पण मिळू शकतो. त्याबरोबर इथं मला टाकायचं आहे 299 रुपये आणि 299 रुपयावरती जिसस मी क्लिक करेल, प्रोसीडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेवरती तुम्ही क्लिक केल्यावरती हा तुम्हाला काय ऑप्शन दाखवतो ते तुम्ही बघा. याच्यामध्ये तुम्हाला 299 रुपयाचा रिचार्ज होतो आणि 30 यूजमी कॉईन मिळतात. आता माझे यूजमी कॉईन कसे वाढले, 1000 पासून तर 5000 कॉईन वाढवण्याचा सर्वात चांगला उत्तम पर्याय आहे. तुम्ही जास्तीत जास्त रिचार्ज, जास्तीत जास्त शॉपिंग आणि जास्तीत जास्त खरेदी करा, जेणेकरून तुमच्यासाठी कंपनीचे सिस्टममधनं दिलेली सवलत आणि डिस्काउंट हे तुम्हाला वापरता येतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला यूजमी कॉईन मिळवता येतं आणि ते खर्चही करता येतो. आता मला 30 यूजमी कॉईन मिळणार आहे, तर मी 299 रुपयाचं पेमेंट करणार, त्याच्यावर अप्लाय करतोय. 30 कॉईन मला मिळावा, तर इथं अर्न 30 अप्लाइड झालेले आहे. आता माझा रिचार्ज आहे 299 रुपयाचा. आता हा मला कितीला पडतो हे बघू आपण. फोनपे, गुगल पेवरती आपण ₹1.90 जास्तचे देतो, ते आता इथून पुढे देणं थांबवावा आणि यूजमी ॲप्लिकेशनचे पोर्टलवरनं रिचार्ज करावा. आता बघा, इथं तुम्हाला टोटल समरी दिसते. 299 रुपयाचा रिचार्ज होणार आहे. पेंडिंग दाखवतोय. पेंडिंग का दाखवतोय, तर माझे वॉलेटमध्ये पेमेंट नसल्यामुळं अजून एड फंड झालेला नाही आहे. एड फंड झाला तर हा पेमेंट डायरेक्टली रिकनेक्ट होऊ शकतो त्या फंड ॲड ऑप्शनमध्ये आणि पेमेंट होऊन जातं. त्याच्यानंतर मला सब टोटल 299 हे कन्व्हेन्सिंग चार्जेस 0 आहे. जे ₹1.90 तुम्ही फोनपे, गुगल पेवर जास्त देतात, तो एकही रुपया इथे जास्त लागत नाही मित्रांनो. त्या हिशोबाने आपण इथून सर्वात चांगला सेफ मोबाईल ॲप्लिकेशन यूजमी वापरू शकतो आणि आपले रिचार्ज चांगल्या पद्धतीने करू शकतो. असा आता हा रिचार्ज तुमचा कंप्लीट होतो आणि तुमच्या मोबाईल. मित्रांनो, आपण जी प्रोसेस केली होती ॲड फंड रिक्वेस्टची, ॲड फंड रिक्वेस्ट जे आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये आता इथं तुम्ही जे बघत असाल ₹2.87 ऑलरेडी जे मी पेमेंट केलेलं होतं कंपनीकडे, तो पेमेंट होतं ₹300 ठीक आहे ना. इथं हिस्ट्रीमध्ये जाऊन आपण तुम्हाला दाखवत आहे की हे ₹300 जेव्हा मी फंड रिक्वेस्ट केली होती आणि ₹299 मला रिचार्ज करायचा होता, तर ₹300 मधनं ₹299 गेले आणि ₹299 कपात झाल्यानंतर ₹2.87 इथं वॉलेटमध्ये बॅलन्स दिसतंय. आता हा पेमेंट केल्यावरती आपला रिचार्ज झाला आहे. हा रिचार्ज बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर सर्वात पहिले यायचं आहे आपले ह्या ऑप्शनमध्ये. इथं दिसते तुम्हाला प्रोफाईल. या प्रोफाईल ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथूनच हा प्रोफाईलच्या वरती जर तुम्ही बघितलं तर इथं 3 लाईन तुम्हाला दिसते. या 3 लाईनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि 3 लाईनच्या नंतर आपल्याला इथं ऑप्शन दिसतात. या ऑप्शनमध्ये इथं माय अकाउंट सेटिंग आपल्याला जायचं आहे. माय अकाउंटमध्ये. माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर माय अकाउंट ओपन झाला तर तुमच्यासमोर या पद्धतीने एक इंटरफेस येतो आणि या इंटरफेसमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहे. माय स्टेटस, पर्सनल, बिझनेस, माय टीम.
आपल्याला जायचं आहे पर्सनलमध्ये. पर्सनलमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहे. माय ऑर्डर, तिकीट्स, TDS आणि आय कार्ड. आपल्याला पहिला ऑप्शन जो आपण ऑर्डर केली म्हणजे आपण एक रिचार्ज केलं म्हणजे ही एक कंपनीकडे ऑर्डर केली गेली, तर ही ऑर्डर आपल्याला चेक करायची. आता ऑर्डर चेक करण्यासाठी इथं दिसते तुम्हाला माय ऑर्डर्स. याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. आजची तारीख 7 मार्च 2026. हा जो तुम्हाला पेमेंट करून दाखवला आहे किंवा जो रिचार्ज करून मी दाखवला आहे, हा रिचार्ज सक्सेसफुल झाला याचा पेमेंट प्रूफ तुमच्या समोर आता मी दाखवत आहे. तर इथं बिल पेमेंटमध्ये आपण इथं आहोत आणि इथं तुम्हाला हे सर्वात पहिला ऑप्शन दिसतंय रिचार्ज. पेमेंटमध्ये पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. 7 मार्च 2026 3:05 हा पेमेंट झालेला आहे. त्याच्याबरोबर हा रिचार्जही झाला. रिचार्ज मी कन्फर्म केला. माझ्या फोनवर रिचार्ज झालेला आहे. त्याचबरोबर मला 29 कॉईन यूजमीचे मिळालेले आहे. हे तुम्हाला इथं बघायला मिळतील. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे यूजमीचे कॉईन मला मिळाले. तर ही आपली बचत झाली. हे यूजमीचे कॉईन वाढले आणि आपला रिचार्जही सक्सेसफुल झाला. रिचार्जची अमाऊंट तुम्हाला जर बघायची असेल मित्रांनो, तर इथं रिचार्जची अमाऊंट बघा तुम्ही. इथं मी दिले ₹299. कन्व्हेन्सिंग चार्ज मी 0 दिलेला आहे. ₹299चा मला रिचार्ज मिळाला आणि ही रिसीट इथं तुम्हाला बघायला मिळते. जर तुम्हाला याची खात्री पटवून घ्यायची असेल तुम्हाला की तुमचा रिचार्ज झालेला आहे, तर डाउनलोड रिसीप्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही रिसीट बघू शकता. तर तेही मी तुम्हाला करून दाखवतो. डाउनलोडमध्ये जायचं आणि हे डाउनलोड होते आणि हे तुमचे एक अशा ॲप्लिकेशनमध्ये किंवा असे पोर्टलवरती जाऊन रिकनेक्ट करते जिथं तुम्ही ती रिसीट बघू शकता. तर इथं तुमच्याकडे कॅनवा असतो, ड्राईव्ह असतो, M365 असतो, सॅमसंग असतो, PDF असतो, कुठलाही. मी शक्यतो वन ड्राईव्हवरती याला ओपन करतो आणि वन ड्राईव्हमध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल का माझा रिचार्ज 100 फुल सक्सेस झालेला आहे. सक्सेसफुली 100 झाल्यावरती हा रिचार्जचा मला रिसीटही मिळालेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मला एकही रुपया एक्स्ट्रा द्यायची गरज पडली नाही. जे फोनपे, गुगल पे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे मोबाईलचे रिचार्ज, बिल पेमेंट केल्यावरती तुम्हाला जो एक्स्ट्रा पेमेंट लागतो, तो एक्स्ट्रा पेमेंट यूजमीमध्ये घेतला जात नाही किंवा लागणार नाही. ह्या ॲप्लिकेशनचा इतका सुंदर फायदा आहे की आपली दर एक खर्च मागे एक बचत होते आणि एका खर्चामागे जर एक बचत होत असेल तर आपल्याकडे 4, 5, 6, 10 खर्च असतात आणि 10चे 10 खर्चांचा जर विचार केला तर महिन्याला जवळपास आपण 30, 35, 40, 50 रुपये आपले वाचवू शकतो. याचा हिशोब करता करता जर विचार केला तर 3 महिन्यात किती, 6 महिन्यात किती आणि वर्षभरात किती आपण पैसे वाचवू शकतो याचा अनुमान, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. यूजमी ॲप्लिकेशन आपल्यासाठी अशासाठी सक्सेसफुल आहे की ही ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये असताना आपण चांगला रिचार्ज, बिल पेमेंट आणि काही सर्व्हिसेस यूज करू शकतो आणि त्याचा आपण चांगला वापर करू शकतो. तर ही रिसीट तुमच्या समोर आहे. हे रिसीट पण आपल्याला बघायला मिळते. त्याबरोबर आपण आपले परत मोबाईलचे ॲप्लिकेशन यूजमीमध्ये आलो. तर पुढची काही गोष्टी मी तुम्हाला दाखवत आहे. तर ही गोष्ट आहे की आपला पेमेंट बघा दर टायमाला मी जेव्हा रिचार्ज करतो तर रिचार्जची तारखेसुद्धा तुम्ही बघू शकता की मी दर महिन्याला जो रिचार्जेस करतो त्या रिचार्जची तारीख बघा मित्रांनो. इथं 7 तारीख आहे. इथं 25 फेब्रुवारीला केला होता. मागच्या महिन्याची 25 फेब्रुवारीला एक 299चा रिचार्ज केला. एक 7 मार्चला केला. एक 7 फेब्रुवारीला पण मी रिचार्ज केला होता ₹161 जो माझा पोस्टपेड बिलचा पेमेंट आहे. मोबाईलची एक सिम आहे जी माझी पोस्टपेडची आहे. ती पोस्टपेडचं बिलसुद्धा मी इथं केलेलं आहे. त्याच्या अगोदर 31 जानेवारीला केलेला. त्याच्या खाली अशा प्रकारे तुम्ही रिचार्ज बघू शकता. प्रत्येक ठिकाणी मी रिचार्ज करतो. तुम्ही तुमच्या मित्रांचा, तुमच्या नातेवाईकांचा, तुमच्या ओळखीचे, अनोळखीचे कोणत्याही व्यक्तीचा पेमेंट आपले फोनपेमध्ये, गुगल पेमध्ये घ्या आणि फंड ॲड करा. फंड ॲड करून त्यांचा रिचार्ज केलं तर तुम्हाला त्यांचे पैसे वाचवता येतील आणि ॲप्लिकेशन जर त्यांनी बघितली आणि ॲप्लिकेशन बघून त्यांना जर असं वाटलं की ही ॲप्लिकेशन खूप कामाची, खूप उपयोगी आहे, तर हे नक्की तुमचे टीममध्ये येणारे लोक बनतील आणि जुडतील आणि त्यांना हे चांगल्या पद्धतीने ॲप्लिकेशन तुम्ही देऊ शकता आणि तुमचा बिझनेस व्हॉल्यूम वाढवू शकता, तुमचे लोक वाढवू शकता, तुमची टीम वाढू शकते आणि अशा पद्धतीने आपल्या यूजमीचा आपण वापर करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी होईल, उपयोगी पडेल, उपयोगी राहील अशी अपेक्षा करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर हे माझे यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी अवेलेबल आहे. असेच युजफुल व्हिडिओ यूजमी ॲप्लिकेशनच्या बाबतीत माहिती देणारे तुमच्यासाठी अवेलेबल केले जातील. तर चॅनलवर नवीन असाल, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझी नवीन युजफुल व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही यूजमीच्या बाबतीत चांगली खात्रीशीर सगळ्या माहिती
घेऊ शकाल आणि चांगल्या पद्धतीने यूज मी ॲप्लिकेशन वापरू शकाल. थँक्यू. #यूज मी यूज करेगा इंडिया. जय हिंद, जय महाराष्ट्र.